नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून मनोज जरांगे यांचा वापर होतोय. आशिष देशमुखांचं विधान. काही बोललं म्हणजे खपतंय असं समजू नये. आपण कोणाला बोलतोय हे बघण्याची गरज. अजित पवारांचं नाव न घेता जरांगेंवर टीका. आर्थिक संकटाशी झुंजणारा पाकिस्तान पाण्यासाठी आसुसणार. रावी नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद. 40 मिनिटांचं अंतर 15 मिनिटात पार पडणार. कोकणातील कशेडीवाडी बोगद्यातून वाहतूक सुरू. मालेगावात 3 मार्चपासून पोलिओ लसीकरण. तालुक्यांसह 1,62,000 डोसचं उद्दिष्ट. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर, नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदे तर नाशिक लोकसभा संघटकपदी विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. शिक्षक परिषदेच्या संजय पगारांचा सपत्नीक सर्वसामान्य शिक्षकांनी केला भव्य नागरी सत्कार. सत्काराला जमला अथांग जनसमुदाय. सर्व 15 तालुक्यात शिक्षक परिषदेच्या तालुका कार्यकारिणी घोषित. नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांच्या आजपर्यंत अनेक शिक्षक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला. तसेच नुकताच निवड श्रेणीसारखा प्राथमिक शिक्षकांचा गेल्या 26 वर्षापासून प्रलंबित असणारा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आंदोलनांचे विविध मार्ग वापरून तसेच अधिकाऱ्यांना निवड श्रेणी संदर्भात सर्व शासन निर्णय यांची दखल घेण्यास भाग पाडले व जिल्हाभरातील 2341 शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर झाल्याबद्दल जिल्हाभरातील शिक्षकांनी भव्य नागरी सत्कार वाघगुरुजी सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी त्र्यंबक दिवे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश रघुनाथ गोहिले यांनी केले. मनोगत श्री रावसाहेब बहिरू जाधव यांनी व्यक्त केले. यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला. वेळोवेळी शिक्षक परिषदेने आमरण उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद आंदोलन, दप्तर दिरंगाईचा दावा, रीट याचिका, साखळी उपोषण यासारख्या विविध आंदोलनाची मार्ग राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात अवलंबले व सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून दिला. कार्यक्रमस्थळी संजय बबनराव पगार यांच्या सत्कारासाठी कार्यरत शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधी यांनी एकत्र सहभाग घेऊन नागरी सत्कार केला. या सपत्नीक सत्कारामध्ये शिक्षकांनी सन्मानचिन्ह तसेच चांदीची गणेश मूर्ती सप्रेम भेट दिली. कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सुनंदर राय यांनी सांगितले की कधी न मिळणारी वेतन श्रेणी ही संजय पगारांनी आम्हाला मिळवून दिली. आम्हाला समाधान वाटले. अनेक मयत शिक्षकांच्या वारसांनाही लाभ मिळवून दिला. संजय पगारांच्या नागरी सत्काराची कल्पना रवींद्र शिंदे त्र्यंबकेश्वर यांनी सुचवली व त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज टाकता जिल्हाभर जागरूकता झाली व हजारो शिक्षक समोर आले. हा सत्काराचा कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री वासुदेव बोरसे यांनी शिक्षक परिषदेमध्ये जिल्हा भरती सर्वसामान्य शिक्षकांनी सहभागी व्हावी असे आवाहन केले. अनेक तालुक्यातील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती संजय पगार यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षक संघटना, शिक्षकाची एकजूट यामुळे अशक्य कामे शक्य होतात याची काही उदाहरणे दिली. यापुढे आपण शालेय पोषण आहार योजना शिक्षकांच्या माथ्यावर लादली गेली याविरोधात न्यायालयीन स्तरावर लढा देणार. तसेच जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतन वाढ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. पदोन्नती होईपर्यंत पाठपुरावा करणार. ज्या शिक्षकांची निवड श्रेणी मंजूर झाली आहे त्यांची वेतन निश्चिती व पगारात लागू करण्यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन केले आहे. तसेच ज्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रस्ताव नव्याने दाखल करायचे आहे त्यांनी त्वरित दाखल करावे. त्यासाठी संघटना स्तरावर शिक्षक परिषद सर्वतोपरी प्रयत्न करणार. ज्या शिक्षकाचे प्रस्ताव त्रुटीमुळे किंवा इतर कारणामुळे मंजूर झाले नाहीत त्यांचे व्यक्तिशः पाठपुरावा करून मंजूर करून घेऊ. लवकरात लवकर शिक्षकांना न्याय मिळवून देणार असे सांगितले. मनोगत जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, रवींद्र शिंदे, पत्रकार संतोष कथार, प्रदीप मोरे, दीपाली थोरात आदींनी व्यक्त केले. सत्कार निवड श्रेणी कामाबद्दल सखाराम सोनवणे, दीपक आहेरे, संजय गवळी तर संचालक म्हणून अरविंद माळी, चेअरमन श्रावण भोये, संचालक गीतांजली भोये, प्रवीण गरुड, दीपाली थोरात, पंकजकुमार गवळी, मीना लोहकरे, अनिता मुधडक, किरण शिंदे, संतोष कथार यांचा केला. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यामधील कार्यकारिणी निर्मिती व पुनर्गठन करण्यात आले. सर्व तालुक्यात अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाची निर्मिती करण्यात आली. अध्यक्षस्थानी निफाड श्री प्रवीण कोळी, नांदगाव श्री प्रवीण पाटील, त्र्यंबकेश्वर गुलाब गिल, संतोष शार्दूल, कळवण हेमंत रौंदळ, सुरगाणा मुरलीधर गवळी, सिन्नर विलास मोरे, चांदवड गंगाधर पगार, नाशिक संजय बेर्डे, येवला प्रशांत शिंदे, दिंडोर तालुका उपाध्यक्ष प्रवीण गरुड, कार्यकारी चिटणीस शिंदे रंजित, जिल्हा स्तरावर सल्लागार मनोज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ बोरसे, प्रशांत शेवाळे, जिल्हा संघटक योगेश जाधव, मुख्याध्यापक प्रतिनिधी प्रकाश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व तालुक्यात पूर्ण कार्यकारी पदभार
देण्यात आले आहे। कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अध्यक्ष वासुदेव बोरसे, कार्यवाहक राजेंद्र खैरनार, कोषाध्यक्ष सुनील अहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोत, शांताराम कापसे, रावसाहेब जाधव, उपाध्यक्ष दीपक खैरनार, प्रवीण देशमुख, रवींद्र हाळीज, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब बदाने, अरविंद माळी, पुंडलिक शिंगाडे, संजय सोनवणे, शिवाजी भोसले, कैलास पाटोळे, राजेंद्र पवार, मिलिंद दिवरे, अनिल खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षकांनी केलेल्या भव्य सत्कार समारंभाबद्दल धन्यवाद। निवड श्रेणीच्या पुढील टप्प्यात 1200 पेक्षा अधिक शिक्षकांनी निवड श्रेणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार। जिल्ह्यातील व राज्यभरातील शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न हाती घेऊन शिक्षकांना न्याय मिळवून देणार, अशी प्रतिक्रिया श्री संजय पगार, राज्य सरचिटणीस कार्यवाहक यांनी दिली। सर्वांना नमस्कार। सर्वांना नमस्कार। जय परिषद। आज व्यासपीठावरील सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, त्याचप्रमाणे आम्ही ज्याला संपूर्ण आपलं कुटुंब मानतो अशी आमची शिक्षक परिषद। न शिक्षक परिषद ही झुंड आहे, न शिक्षक परिषद हा समुद्र आहे, तर शिक्षक परिषद हा फक्त एक परिवार आहे। आणि त्या शिक्षक परिषदेमध्ये ज्या पद्धतीने आपलं घर असतं, घरामध्ये कोणीतरी आजी आजोबा असतात, भाऊ बहीण असतात, आपले सर्व नातेवाईक असतात, तीच कन्सेप्ट किंवा ती नाशकात CPIचा शेतकरी मोर्चा धडकला। मागील 5 दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागातून निघालेला लाल बावटाचा मोर्चा नाशिकमध्ये धडकला आहे। या मोर्चाचे नेतृत्व कळवण सुरगाण्याचे माजी आमदार JP गावित हे करत आहेत। आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधत असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे हमीभाव कांद्याचे निर्यात उठवणे व कांद्याला 2000 रुपये मिळाले पाहिजे व कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला पाहिजे। तसेच शेतकऱ्यांची होणारी कुचंबना थांबली पाहिजे। शेतकऱ्यांना शेती सन्मान निधीचे पैसे मिळत आहेत, त्यात सर्व शेतकऱ्यांचा समावेश झाला पाहिजे। आदिवासी विकास सेवा सहकारी संस्थेचे कर्ज माफ झाले पाहिजे। या प्रमुख मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील विविध रस्त्यांनी हा मोर्चा धडकला आहे। या मोर्चात हजारो संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून न उठण्याचा निर्धार या मोर्चेकरांनी केला आहे। भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। नाशिक जिल्हा किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। शेतकऱ्यांची कर्जमाफ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। लोकशाही समाजवाद जिंदाबाद, 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 जिंदाबाद। आपल्याला हमीभाव 2000 रुपये दिला पाहिजे आणि निर्यात बंदी उठवली पाहिजे। हम तुम्हारे साथ हैं, समोर हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। लाल तारा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। लाल झंडा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक। अक्राळे यात्रा उत्सव, शुभम मोरे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी। दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे दंगलीचे आयोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोजाळ, पांडुरंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यात शुभम मोरे यांनी चांदीची गदा जिंकत यात्रा उत्सव कुस्तीचा मानकरी ठरला। यात्रेनिमित्त खंडेराव महाराज मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती। संध्याकाळी पुजारी भूषण गायकवाड यांनी 12 गाड्या ओढल्या। यावेळी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते।
शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी योगेश देशमुख, राहुल शिंदे यांनी चांदीची गदा बक्षीस दिले. जालखेड पैलवान येथील शुभम मोरे व ओझरखेड त्र्यंबकेश्वर येथील शांताराम दिवे यांच्यात सामना होऊन शुभम मोरे विजयी झाले. त्यानंतर चांदीची गदा व यात्रा कमिटीचे वतीने रोख 5,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सजन फलाने, मनोज गाडे, बापूसाहेब गायकवाड, हिरामन फलाने, सोमनाथ संधान, नितीन जाधव, नितीन शार्दूल, रमण बागुल, संदीप केंदळे, अविनाश फताळे, माधव गायकवाड, बाळासाहेब उदार, चक्कू गायकवाड, रोशन संधान व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील 60 पैलवानांनी सहभाग घेतला होता. ब्युरो चीफ, दिंडोरी तालुक्यातील वणी येथे सुरगाणा व डांग जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हा भेडसावत आहे. आपण पाहू शकतो की वणी येथील पिंपळगाव चौफुली व पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सुरगाणा येथून स्थलांतरित झालेले मजूर हे मजुरीच्या आशेने 2-2 दिवस हे उघड्यावरती राहत असतात. तसेच लहान मुलंसुद्धा सोबत असल्याने त्यांचा शाळेचा प्रश्न हा गंभीर आहे. पावसाळ्यात मुसळधार कोसळणारा पाऊस सर्वात जास्त सुरगाणा तालुक्यात होत असतो. परंतु पाणी साठवण्यासाठी धरणे किंवा बंधारे नसल्याने डिसेंबर-जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सुरगाराकरांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळेस धरणावरती चर्चा झाल्यात, काही ठिकाणी नारळ फुटले, तरी सुद्धा अजूनपर्यंत धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यामुळे सुरगाणा येथील आदिवासी बांधव आजी माजी आमदार यांना प्रश्न विचारत आहे. मतांचा राजकारण न करता सुरगाणाकरांचा विचार करावा. शेतीसाठी लागणारे सिंचनासाठी धरणे ही बांधावीत अशी मागणी सुरगाणा येथील कष्टकरी कामगार ग्रामस्थांनी केली आहे. नमस्कार, आपण आहेत आता वणी येथील हा पिंपळगाव चौफुलीवरती पाहू शकतो की स्थलांतरित मजूर जे आहे हे संपूर्ण स्थलांतरित मजूर सुरगाणा तालुक्यातील आहे. हे मजूर आता आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी 4 महिने हे बाहेर गावी जाणारे मजूर आता द्राक्षाच्या कामासाठी असो किंवा बाजरी गहू सोंगणीच्यासाठी आता हे मजूर आता स्थलांतरित झाले आहेत. तसं पाहिलं तर सुरगाणा तालुक्यामध्ये धरण हे मंजूर झालेलं आहे, पण या सुरगाणा तालुक्यात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. 2-2 महिने नदीला पूर चालतो. परंतु यांचा आता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ह्याच ठिकाणी त्यांना आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी बाहेर गावी जावं लागतंय. आता भाऊ, आता तुम्ही कामाला चालले, आता काम कोणतं काम करणार, काय हा जे काम भेटेल ते. आता गावाकडे पाण्याची परिस्थिती काय नाही बरोबर आहे, शेतीला पाणी कमी आहे पाणी आणि तिकडे कामं सुद्धा नाही, त्याच्यामुळे इकडे आलो कामाला. असं पण सुरगाण्यामध्ये तर पाण्यासाठी धरण मंजूर झालेलं आहे, ते नेमकं काय मग त्यांचं ते बांधकाम करत नाही ना, असं झालंय ना. हा, मग तुमची काय मागणी आहे? आमची मागणी म्हणजे तिकडं धरणं झाले पाहिजे, पाण्याची सुविधा झाली पाहिजे, हा, कारण इकडं येण्याची गरज आम्हाला नाही पडणार बा. असं नितीन पवार साहेबांनी तिथं मोठं धरणाचं एक उद्घाटन केलं होतं, तर नेमकं ते धरणाचं काम काय? नारळ पडून निघून. मग धरणाची परिस्थिती कशी आहे? ते जसं आहे तसंच काय. आपण पाहू शकतो की असे जथ्थे आपला संपूर्ण प्रपंच जो आहे तो प्रपंच डोक्यावर घेऊन आता हे 3 ते 4 महिन्यापर्यंत स्थलांतरित मजूर झालेले. भाऊ, सकाळपासून तुम्ही येऊन बसलेले आहेत, अजून एकही शेतकरी आला नाही का? आता तुम्ही आपल्या सुरगाणा तालुक्यातले सर्व माणसं आहेत का? पण धरण तुमच्या इथं मंजूर झालं होतं, नारळ फोडले होते, काय नेमकं कसं काय ते आले निघून गेले, नारळ नाही फोडलं, कसं काय ते निघून गेले. नितीन पवारांनी नारळ फोडले होते, अजितदादा पण आले होते, नारळ फोडले, सर्व काय धरणाचं काम मार्गी लागलं असं म्हणत होते. मग ते काम काय? आपण पाहू शकतो की फक्त नारळ फोडून निघून गेले, परंतु धरणाचं काम झालं नसल्याचे मत सुरगाणा येथील ग्रामस्थ करत आहेत. आपण पाहू शकतो की लहान लहान मुलं सुद्धा घेऊन ते आता आपल्या पोटाची खडगे भरण्यासाठी आता हे कामाला निघालेले आहेत. खडक बोलायचा, आमच्या इथं एवढा पाणी पडतो, पण पुरा पाणी वाहून जातो. तो पाणी अडवला असता तर आम्ही बाहेर गेलो असतो का? बरोबर, आपल्या भाषेत बोलायचं. भाऊ, आपल्याकडे धरणं नाहीये, पाऊस पावसाळ्यात भरपूर पडतो, काय सांगा तुम्ही नेमके चालले कुठे?
आम्ही पैशा करता इकडे येलो होतो, हं. पण आमच्या सुरगाणा तालुक्यात काही धरणं नाही, डेम नाही, काही नाही, बाजूला आता पाऊस काहीच नाही. जो आला त्याला मतदान करायचं, तो कोणी काय आम्हाला ही सोय नाही दिली करून. हा? बारीक बारीक लेअर. एकही आमदार खासदारांनी आजपर्यंत आमच्याकडे काही सोय पण केली नाही. काहीच नाही. काहीच नाही. मग आता पाण्याची परिस्थिती कशी तिकडची? पाणीच नाही. आता सध्या किंवा पियाला भेटत नाही. हा? आता सध्या पियाला सुद्धा भेटत नाही पाणी. आता तुम्ही लहान लहान मुलं घेऊन गेले, तर यांचा शाळेचा प्रश्न कसा? आता हे शाळेत जाणारी मुलं आहेत, अंगणवाडी जाणारी. शाळा सोडून घेऊन आलो आम्ही कामाला. हा? शाळा सोडून घेऊन आलो मुलाला. शाळा सोडून टाकली त्यांची, नाही इकडे घेऊन आलो बुवा. असं हा? मग काय त्यांच्याकडे लक्ष कोण ठेवणार? घरी जर ठेवून जर आलो त्याच्याकडे लक्ष कोण ठेवल बुवा? असं लहान मुलांची शाळेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. आपण पाहू शकतो की सर्व पालकांची एकच मागणी आहे की सुरगाणा तालुक्यात धरणं व्हावेत, एवढीच अपेक्षा सुरगाणाकरांनी केली आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य असा त्रिदिनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन सांगता करण्यात आली. यावेळेस युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण योगेश महाराज जाधव, ऋषिकेश महाराज धारोणे, रामेश्वर महाराज महाजन, श्यामसुंदर महाराज धुळे व योगेश महाराज जाधव यांच्या श्रुश्राव्य कीर्तनाने ग्रामस्थ मंत्रमुग्ध केले. यावेळी स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छता अभियान व व्यसनमुक्ती या विविध विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले. बरवे नीट उत्तम वैकुंठितो वैसे नाही. वैकुंठात असं नाही. मी म्हणतो वैकुंठात खरंच असं नसेल ना? असेल का वैकुंठात? असं वैकुंठात नाही, महाराष्ट्रात नाही, मग नाशिक जिल्ह्यातील फक्त सप्तशृंगीच्या परिसरातच असा आनंद असेल बघा. मी म्हणतो देवानं मला जन्माला घालताना कुठल्या पण योनीत घालावं, कुठल्या पण योनीत जन्माला घाल, पण देवा मला फक्त या परिसरातच जन्माला घालते. माझा परिसर, या परिसरानं केलेलं प्रेम आज मी महाराष्ट्रात फिरतोय. मला अगदी लहान होतो, पण तुमच्या आशीर्वादाने एवढ्या उंच मला बसवलं की खऱ्या अर्थानं ते उपकार आपल्या सर्वांचे आहे. महाराज म्हणतात वैकुंठात तो काला नाही, तो काला सेवन करण्याकरता मी जन्माला घेईन. देवा वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटोळे कनिका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. पंढरीनाथ प्रसाद देते पंढरीनाथ, भगवासाठी ते गाणं देतो पंढरीनाथ, प्रसाद 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 देतो पंढरीनाथ. महाराज म्हणतात भानुदास किती गात गोपाला शिलाय वाटे, गोपाला शिलाय वाटे, पुढे जीवनात पांडुरंग, जीवनात पांडुरंग, आमचं कीर्तन करे पुढे जीवनात पांडुरंग, जीवनात पांडुरंग, आमचं कीर्तन करे पुढे जीवनात पांडुरंग, पुढे जीवनात पांडुरंग, आमचं कीर्तन करे पुढे जीवनात पांडुरंग, पुढे जीवनात पांडुरंग, कीर्तन करे पुढे जीवनात पांडुरंग, जीवनात पांडुरंग.
देव जन्माला आल्याचा आनंद फक्त 5 बोट आहे. देवाला पाहिल्याचा परिणाम आहे. कधीतरी देवा एक मिनिट. एक तारी सगळ्यांनी हात ज्यांना हात आहे त्यांना देवाने हात दिले आपले हात आबादीत आहे. आणि ज्यांना हात नसेल त्याला हाताची किंमत विचारा दादा. तो टाळी नाही वाजू शकत. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. तो मांडी घालून नाही बसू शकत. देवाने आपल्याला दोन्ही हात आबादीत ठेवले. की हात कशा करता दिली तर त्याचं स्वागत करण्याकरता दिली, त्याचं भजन करण्याकरता दिली. पाठीमागची मंडळी हातवर हातवर स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्ण Krishna
वंदनी कवरले हरी विठ्ठल ज्ञानदेव येस मराठीसाठी शामराव सोनोने वनी. सोनांबे विद्यालय सैनिक चषक चित्रकला स्पर्धेत 556 विद्यार्थ्यांचा सहभाग. सोनांबे विद्यालयाचे माजी विद्यार्थी दिवंगत जवान अरुण कांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त सैनिक चषक चित्रकला स्पर्धेत सोनांबे व कोनांबे विद्यालयातील सुमारे 556 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लेफ्टनंट कर्नल संदीप वाबळे व कुटुंबियांनी दिवंगत बंधूच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले होते. दिवंगत अरुण वाबळे यांना शालेय जीवनात चित्रकलेची आवड होती. सैन्यात काम करतानाही त्यांनी ही आवड जोपासली. मात्र त्यांचे अकाली निधन झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण व्हावी व त्यांनी सैनिक भरती होऊन देशसेवा करावी म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे लेफ्टनंट कर्नल संदीप वाबळे यांनी सांगितले. हा उपक्रम सुरू करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेविषयी ऋण व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार अध्यक्षस्थानी होते. मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पाटील पवार, सरपंच जनार्दन पवार, देवनदी खोरे, पतसंस्थेचे चेअरमन गुरुवर्य BM पवार, शालेय समिती सदस्य भाऊसाहेब पवार, कचरू शिंदे, पोलीस पाटील चंद्रमान पवार, अनिल पवार, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सरिका पडवळ, श्याम पवार, जगन्नाथ घोडे, सैनिक पिता सुरेश वाबळे, नंदू वाबळे, सोमनाथ पवार, अक्षय पवार, महेश सूर्यवंशी, नितीन सातपुते, मच्छिंद्र कडभाने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत अरुण वाबळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. कैलासवासी अरुण वाबळे यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अशा शूर सैनिकाचा शिक्षक असल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी मनोगतातून सांगितले. यावेळी 556 स्पर्धकांच्या चित्रामधून बक्षीसपात्र ठरलेल्या 16 विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कैलासवासी अरुण वाबळे यांच्या स्मरणार्थ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा वाबळे कुटुंबियाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी अध्यक्षपदावरून बोलताना काढले. सरपंच जनार्दन पवार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक समिती प्रमुख दीपक भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवनाथ पांगारकर यांनी आभार मानले. कला शिक्षक मिलिंद पाटील, संवेदिता जाधव यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निफाड तालुक्यातील भरवस फाटा या ठिकाणी सकाळी 11 वाजता साधू संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व भक्तिमय वातावरणात धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सोहळ्याची रूपरेषा अशी असेल याविषयी ज्ञानेश्वर कदम माऊली, आनंदी, छोटे माऊली यांनी उपस्थितांना सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत, त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोहळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने गांगुर्डे कुटुंबाचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी तुकोबराय महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा वंशज हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, प्रमुख विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, जलेश्वरजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी नर्मदा मैया सेवक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज रुई यांनी वारकरी जीवनातील अनुभव विशद करत मार्गदर्शन केले. हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी उपस्थित यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मेथे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाची उत्सुकता असल्याचे पंचक्रोशीतील वारकरी, भाविक, भक्त तसेच महिला व पुरुष उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्ये. श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा सदैव वैकुंठ गमन सोहळ्यास यावर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहे. या उत्सवाचे सर्वप्रथम मानाचे श्रीफळ नाशिक जिल्ह्याला मिळाले असून दिनांक 2 ते 9 एप्रिल या शुभ पर्व काळात निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की एप्रिल महिन्यात होणाऱ्या या धर्म सोहळ्यास श्री जगद्गुरू तुकोबाराय पादुकांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या द्वारे श्री क्षेत्र देहू ते भरवस फाटा येथे ज्ञानज्योत आगमन 375 तरुणांच्या हस्ते आणण्यात येणार आहे. या काळात दररोज 5000 वाचकांचा भव्य दिवस संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे. भारतातील प्रमुख 4 पीठांचे जगद्गुरू शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 24 तास तुकाराम नावाचा अखंड भजन पहारा गजर होणार आहे. दररोज 500 टाळकरी व 50 मृदुंग वादक कीर्तन सेवा देणार आहे. या काळात दररोज 50,000 भाविकांचे अन्नदान करण्याचे उद्दिष्ट असून गुढीपाडव्याच्या शुभ पर्व काळात 1,00,000 भाविकांना मांड्याचे भोजन देण्यात येणार आहे. श्री जगद्गुरू तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या काळात केले जाणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला असे आवाहन जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा प्रित्यर्थ धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मग धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा प्रशांत. खेळी दगडात सेतवयात तारेल्या जायच्या लाया म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. जगद्गुरू तुकोबारायांच्या 375 सुदैव वैकुंठ गमनाचा सोहळा आज नाशिक जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानं संपन्न होते. आज 2 एप्रिलपासून हा गाथा पारायण कीर्तन भजन या माध्यमातून तुकोबारायांचा हा अमृत महोत्सव या ठिकाणी वैकुंठ गमनाचा संपन्न होणार. आणि सर्व कीर्तनकारांनी नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या आणि संपूर्ण 4 जिल्ह्यातल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कीर्तनकारांनी भजनकारांनी दिंड्यावाल्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आपलं योगदान द्यावं, उपस्थित राहावं. आणि हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्याचा पहिला होतोय. हा किमान लाखाच्या संख्येच्या पुढे हा संपन्न व्हावा आणि सगळ्यांनी याला सगळ्या दृष्टीने आर्थिक योगदान असेल, अन्नदान असेल, श्रमदान असेल, विविध प्रकारच्या सगळ्या माध्यमातून मदत करावी. आणि हा सोहळा याची देही याची डोळा जगाने पाहावा. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद, अशा प्रकारचा आनंद विश्वशांतीचा संदेश या माध्यमातून या सप्त्यातून समाजाला मिळावा अशा प्रकारचं आव्हान संस्थांच्या वतीनं, मोरे मंडळांच्या वतीनं, देवकरांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना करतो. आणि ही सूचना आपण निश्चित अंमलात आणावी अशा प्रकारची सद्बुद्धी पांडुरंगानी माऊलींनी सर्व संतांनी द्यावी असं संतांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. केला आणि समर्पण कोणाला केला तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्या कीर्तनकारांनी आणि ज्या टाळकऱ्यांनी हे जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग शतकानुशतक समाजात जाग संत आहेत. सगळ्या संतांची शिरोमणी ज्ञानोबाराय, ज्यांना ज्ञानीयांचं शिरोमणी म्हणतात, त्या ज्ञानोबारायांनी रामेश्वर भट्टांना ठणकवत असताना सांगितलं, रामेश्वर भट्ट तुका सर्व श्रेष्ठ प्रिय आम्हा थोड काजवा अवतार नामयाचा. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय हे संत मान्य संत आहेत, देव मान्य संत, संत मान्य संत. जगद्गुरू तुकोबाराय हे शास्त्र मान्य संत आहे. शास्त्र कोणाला मान्यता देत नाही. पण जगद्गुरू तुकोबारायांचं वर्णन करत असताना तुका सहज बोले आणि त्याचे घरी वेदांत वाहेत. जगद्गुरू तुकोबाराय बोलाय. हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. अर्थात त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे. व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मान्यवर, या भागातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन आपण संपन्न करत आहोत. पंकज महाराज कराड आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्वच त्यांचे सहकारी, आपलंही बडपूर्वक स्वागत. निळा म्हणे मानवी तनु जाती घेऊन वैकुंठा. श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण 2024 ते 2025 दोन्ही तुकाराम बीजेच्या मधील जे वर्ष आहे हे 375 वर्ष असल्यामुळं श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू आणि जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज यांनी सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राला आग्रह केला की जगद्गुरू तुकोबारायांचा 375वा साजरा करा. तर त्याचं सर्वप्रथम मानाचं श्रीफळ नाशिक जिल्ह्याला भेटलेलं आहे आणि नगर जिल्ह्याला भेटलेलं आहे. तर संयुक्तिक नगर आणि नाशिक जिल्हा एकत्र येऊन हा उत्सव करत आहे. या उत्सवामध्ये दररोज 5000 वाचक, गाथ्यामध्ये जेवढे अभंग आहेत तेवढे वाचक असे रोज 5000 वाचक प्रतिदिन गाथा पारायण करणार आहेत. दररोज 500 टाळकरी कीर्तनाला आहेत. दररोज 50 मृदंगवादक आपल्या या कार्यक्रमाला सेवा देणार आहेत. दररोज 50,000 भाविकांना अन्नदान आहे आणि 1,00,000 लोकांना काल्याच्या दिवशी मांडे भोजन आहे.
तर या नाशिक जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत, प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श कीर्तनकाराला इथं धन्य तुकोबा समर्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 3 कीर्तनकारांना नाशिक जिल्हा भूषण वारकरी कुलभूषण हा पुरस्कार दिला जाणार आहे. इथे या निमित्ताने भव्य दिव्य कृषी प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे. संपूर्ण आयोजक नाशिक जिल्हा आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासू कीर्तनकाराची कीर्तन इथं आयोजिलेली आहेत. हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोतले, हरिभक्तीपरायण बंडातात्या कराडकर, हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज देवकर, हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सदगीर, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रुई आश्रम, अशी गोड कीर्तनं या उत्सवामध्ये आहेत. आणि याचा 2 एप्रिल ते 9 एप्रिल असा हा उत्सव आहे. दररोज 1 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडणार आहे. आपण सर्व महाराष्ट्राला याची विनंती करत आहोत की आपण तन मन धनाने या उत्सवात सहकार्य करावं. देहूकरांनी हा उत्सव करायला लावलेला आहे आणि हाच एकमेव उत्सव देहू संस्थांचा अधिकृत उत्सव आहे. या व्यतिरिक्त अन्यत्र उत्सव होतील ते अन्य जिल्ह्यात होतील, पण नाशिक जिल्ह्यातला हा पहिला आणि शेवटचा. नंतर 4 सेवा ज्यावेळेस तुकोबराचं वैकुंठ गमन सोहळा होईल तेव्हाच होईल. मध्यंतरी होईल की नाही हे पांडुरंगाला माहिती. रामकृष्ण. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासेलगाव. नमस्कार, आपण आता मावळी या ठिकाणी आहेत. हा पुणेगाव ते दरसवाडी कॅनल आणि ह्या कॅनलमुळे मावळीचे जे शेतकरी आहेत हे आता संकटात येण्याची भीती आता मावळीचे शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे. दरसवाडी कॅनलला अस्तारीकरणाचे काम येवल्यापासून म्हणजे दरसवाडीपासून सुरू झालेलं आहे आणि आज संपूर्ण मावळीकर एकवटल्यानंतर ज्या ठिकाणी लिकेज आहे त्याच ठिकाणी फक्त अस्तारीकरण करावं अशी मागणी मावळीकर ग्रामस्थांनी केलेली आहे. दरसवाडी कॅनलचं आता पाणी सुटलेलं आहे आणि अस्तारीकरणाचं काम जे होतं ते काम आता बंद आहे. आपल्या मावळीमधनं अर्ज गेले होते, तुमचा पण एक अर्ज होता, तर काय सांगाल? अर्ज माझा या 500 फुटाच्या एरिया पुरताच होता. बाकी माझे क्षेत्र माझं आणि विकास चिंदू गोरे, मी विकास घुले आणि विकास गोरे यांच्या 2 क्षेत्राला लिकेजचा त्रास होतोय. तेवढ्या पुरताच अर्ज होता 500 फुटाचा. बाकीकडे कुठं लिकेज नाही, आमच्या क्षेत्रातूनच लिकेज होतंय. मग तुमची मागणी काय आहे? तेवढंच लिकेज काढावं. एवढ्या 500 फुटाच्या अंतराचं लिकेज काढलं पाहिजे, जेणेकरून आमची द्राक्ष बागांना जी अडचण येते ती अडचण दूर होईल. की छाटणीच्या पिरियडमध्ये पाणी लिकेज झाल्यामुळे आमच्याकडे फवारण्याची यंत्र चालती नाही, तेवढा आमचा त्रास दूर व्हावा. आणि पिकाची मुळी पण लॉक होते महिना पाणी वाहून, म्हणून लिकेज काढण्याची तुमची मागणी आहे. हो, 500 फुटाच्या अंतरात. विकास भाऊ गोरे, तुमचा अर्ज प्राप्त झाला होता जे आहेत पाटबंधाऱ्याला, तर तुम्ही नेमकं पूर पाण्याबद्दल अर्ज दिला होता की आता फेब्रुवारी मार्चमध्ये रोटेशन होतं त्याबद्दल होता? मी पूर पाण्यासाठी अर्ज दिला होता. आणि तुमची मागणी काय होती? आमची मागणी एवढंच होतं, जे पावसाळ्यामध्ये पूर पाणी जे सोडतं ना, तर ते असं ते सोडू नये, असं सर्व आमच्या भागामध्ये लिकेज होऊन निघतं. त्यामुळे आमच्या बाग खराब होत आहे. आणि टोमॅटोचं पण नुकसान, टोमॅटोचं पण आमचं 100% नुकसान होऊन गेलं यावर्षी. आमचं एवढंच म्हणणं की एवढं 500 फुटाचं जेवढं अंतर लिकेज होतं ना तेवढंच कॉन्क्रीटीकरण करावं, बाकी पूर्ण गावाचं भेटीच धरू नये. ज्या ठिकाणी अर्ज दिले त्याच ठिकाणी फक्त मावळीकरांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी सुद्धा मागणी केली की तेवढंच फक्त पूर पाण्याचा बंदोबस्त करावा, एवढी मागणी आता मावळीकरांच्या वतीने करण्यात येत आहे. नेमकं पूर पाण्याच्या टायमाला प्रॉब्लेम येतो का आता फेब्रुवारी मार्चच्या पाण्याला? नाही साहेब, त्यांची अडचण फक्त पूर पाण्याच्या वेळेस पावसाळी जे आवर्तन येतं, पावसाळी रोटेशनलाच त्यांना सर्वात मोठी जे अडचण येते. तर त्यांचं जे म्हणणं आहे, आम्ही त्यांच्या मताशी एकदम सहमत आहे. त्यांनी जे अर्ज दिलेले आहे, जे 500 फुटाचं अंतर आहे, 500 ते 600 फुटाचं अंतर, त्याच भागामध्ये अस्तारीकरण व्हावं, त्यांची पण समस्या दूर व्हावी आणि बाकीचा पण शेतकरी मावळीतला वाचवला जावा अशी आमची विनंती शासनाला. तुम्ही आता प्रत्यक्ष येस मराठीनं जी सगळी पाहणी केली आहे, तर तुम्हीच आता या माध्यमातून सांगा का खरोखर गळती कोणत्या ठिकाणी? ज्या ठिकाणी गळती आहे त्याच ठिकाणी फक्त अस्तारीकरण व्हावं एवढीच माफक अपेक्षा मावळीकरांची आहे. आपण पाहू शकतो की पाण्याला एवढा स्पीड आहे
या स्पीडने पाणी थांबत नाहीये आणि ज्या ठिकाणी लिकेज आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा थेंब एकही वाया जाताना दिसत नाही. आपण पाहू शकतो पाण्याला प्रवाह जो आहे तो जोरात आहे आणि तो प्रवाह डायरेक्ट पाणी निघून जात आहे. आपल्याबरोबर मावळीचे बोलण्यासाठी उपसरपंच आहेत विजूभाऊ गोरे. विजूभाऊ, एकंदरीत तुम्ही आता आंदोलन छेडतायत, वारंवार तुम्ही जे मंत्री आहेत छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करतायत, तुमची काय मागणी आहे? या STVच्या माध्यमातून मी शासनाला एकच सांगू इच्छितो, मावडी परिसरातून साधारण 3 ते 4 किलोमीटरचा पुणेगाव कॅनल गेलेला आहे. साहेब, हा कॅनल गेला त्याच वेळेस साधारण 3 किलोमीटरचं मावडी परिसरातून 100 फूट खोलीचं बोगदा तयार झाला. या बोगद्यामुळं मावडीचा जो नैसर्गिक स्रोत होता तो आधीच खंडित झालेला आहे आणि त्यात आता हा पुणेगाव कॅनल गेला. या पुणेगाव कॅनलमुळं आमच्या भागात, आमच्या मावडी गावात बागायती शेती मोठ्या प्रमाणात उभी राहिली. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन बागायती शेती उभी केली. परंतु आता शासनाचं प्रस्तावित जे सिमेंट कॉन्क्रिटीकरण अस्तरीकरण चालू आहे, या अस्तरीकरणामुळं मावडीच्या भूजल पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल. मावडीची शेती मोठ्या प्रमाणात धोक्यात येईल. इथल्या तरुणांनी नोकऱ्या न मिळाल्यामुळं तो तरुण शेतीला लागलेला आहे आणि आता आपण तर बघता सगळे तरुण शेतकरी आहे. या सगळ्या तरुण शेतकऱ्यांवर मोठी बेरोजगारीची कुऱ्हाड याच्यातून उपलब्ध होईल. ही समस्या तयार होईल. शेती तर उद्ध्वस्त होईलच, परंतु या शेतीवर मोलमजुरी करणारा गावातला गरीब आदिवासी समाज आहे, त्याच्या पण रोजीरोटीवर मोठी समस्या तयार होईल. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. शासनाने दखल घेतली पाहिजे. तुषार भाऊ, तुम्ही तरुण कार्यकर्ता आहात, कॉलेज सोडलं नंतर तुम्ही शेती करायला लागलेत. ह्या कॅनलचं अस्तरीकरण झालं तर काय होईल? पूर्ण धोक्यात येईल. त्यानंतर अस्तरीकरण झाल्यानंतर आम्हाला जे लिकेज आहे ते तर थांबलंच पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना पूर्ण पाणी पण गेलेलं पाहिजे, शेतीमध्ये गेलेलं पाहिजे. आणि बाग आमच्या सगळे इथं बागच आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं नुकसान होणार आहे या शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे या अस्तरीकरण थांबलं गेलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. राहुल भाऊ, आता तुम्ही एवढी वर्ष शेती करतायत, द्राक्ष बाग पण तुमची आहे, आता कधी अस्तरीकरण झालं तर इथं जी परिस्थिती आहे कशी निर्माण होईल? म्हणजे सर असं आहे का जी बाग लावलेली आता जवळजवळ 10-12 वर्षापासून जी बाग लावलेली, या अस्तरीकरण जर झालं तर बाग पूर्णपणे तोडावं लागेल आणि प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही अशी परिस्थिती राहील. आमचा अस्तरीकरणाला विरोध नाही, पण ज्या ठिकाणी गळती त्याच ठिकाणी अस्तरीकरण करा. असं ज्या ठिकाणी गळती आहे त्या ठिकाणी अस्तरीकरण करा. अमोल भाऊ, आता जो राहुल भाऊंनी मुद्दा मांडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राहुल जो बोलला की जिथं लिकेज आहे तिथंच अस्तरीकरण झालं पाहिजे, ते पण योग्य आहे. का तर लोकांनी अर्ज दिलेले आहे आणि आमच्या गावात एक 100 फुटाचा असा एरिया आहे की तिथंच लिकेज आहे आणि शासनाने किंवा छगनराव भुजबळांनी हे जे काम दिलेलं आहे तर ते फक्त 100 फुटात आमच्या मावडीमध्ये तरी व्हावं, नाही तर बाकीची जी आहे 3 किलोमीटरचा एरिया त्याला काही गरज नाही, कुठेही लिकेज नाही. अस्तरीकरणाला विरोध जरी नसला तरी सुद्धा ज्या ठिकाणी लिकेज आहे त्याच ठिकाणी लिकेज काढावा अशी मागणी होत आहे. आता ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मेदने. दत्तात्रय भाऊ, एकंदरीत आता जो मुद्दा आहे अस्तरीकरणाचा त्यावरती आता चर्चा होऊ लागलेली आहे, काय म्हणाल? ज्या ठिकाणी लिकेज आहे त्याच ठिकाणी अस्तरीकरण व्हावं, बाकी इतर ठिकाणी होऊ नये. त्याच्यात इथून पुढं अशी परिस्थिती होईल का आम्ही हे पाणी फक्त बघणार आहे, कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर आम्हाला कुठलाही फायदा होणार नाही याचा. आणि ही शेती आज इथं आहे माझी शेती म्हणजे फक्त पाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विशाल भाऊ, आता तुम्ही तरुण कार्यकर्ते आहात, कॉलेज सोडलं, तुम्ही शेतीला लागले, तुमचं स्वप्न काय होतं आणि अस्तरीकरण झाल्यानंतर काय होणार आहे? साहेब, जो हा पुणेगाव कॅनलचा पाठ आहे, जो पाठ जर सिमेंट कॉन्क्रीट जर झाला, यापुढे हा जलमय भाग आहे. समजा या कॅनलमुळं इकडं पाण्याचा बराचसा पुरवठा होतो. जर हे सिमेंट कॉन्क्रीट जर झालं तर हा जलमय भाग हा दुष्काळी भाग होण्यासाठी टाईम लागणार नाही. आणि सिमेंट करा, पण ज्या ठिकाणी लिकेज आहे त्या ठिकाणी करावा ही विनंती आहे. आपल्या गावातूनच काही अर्ज गेले होते पावसाळ्यात लिकेज आहे म्हणून, त्याबद्दल काय सांगाल? मला तेच म्हणायचं आहे साहेब की जिथं पावसाळ्यातलं जे पाणी सोडलं जातं त्या पाण्यापासून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यांनीच तो अर्ज केलेला आहे आणि तिथंच हे लिकेज थांबवावं अशी सर्व गावकऱ्यांची मागणी पण आहे, इच्छा पण आहे. गावातून किती अर्ज गेले? 2च अर्ज गेलेले साहेब. पण मग आता तुमची काय मागणी? आमची अशी मागणी आहे का जिथं त्यांचं खरोखर नुकसान आहे तिथंच ते लिकेज अस्तरीकरण करण्यात यावं आणि बाकीच्या ठिकाणी तशी काही आवश्यकता नाही आहे. समजा अस्तरीकरण सुरूच झालं तर तुम्ही काय करणार? सर, आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही एक शेतकरी आहे. आम्ही साधारण 92 सालापासून आमची जमीन गेली आहे
आम्हाला एवढा आनंद झाला होता का बा आपली शेती गेली तरी पण आपल्याला पाणी भेटल. साधारण 2000 पासून आम्ही द्राक्ष बाग लागवडीसाठी तयारीत झालो. एकदम द्राक्ष बाग एकदम सुजलम सुफलम झालं. आता हे पाणी जर आम्हाला भेटलं नाही तर आम्ही काय करायचं. आता समजा हे मजूर आहे, या मजुरांचा काय, हे मजूर आमच्या शेतीवरच सगळे अवलंबून, हेच शेती रोजगार करीत्या. जर समजा आम्ही मेलो तर हे मरणार आहे. नेमके मजुरीवरती आता गदा येणार असं म्हणतायत, काय सांगा. काय नाही, मजुरी जर भेटेल तर आम्ही उपाशी मारणारच ना साहेब. त्याकरता तुम्ही सिमेंट काँक्रीट थांबवलं पाहिजे. भाऊ, एकंदर आस्तरीकरण कधी आता समजा चालूच केलं तर काय करणार आहात. चालूच केलं तर आम्हाला आत्महत्याच करावं लागणार आहे. पाठात बसू मग काय करणार आहे. असं मारणार आहे तर असं मारणारच बस. म्हणजे तुम्ही तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन. आपण पाहू शकतो की आता ह्या आस्तारीकरणाकडे जे संबंधित विभाग आहे त्या विभागाने लक्ष देऊन आस्तारीकरण ज्या ठिकाणी लिकेज आहे किंवा ज्या ठिकाणी अर्ज दिलेत त्याच ठिकाणी आस्तारीकरण थांबवण्याची मागणी मावडीकर ग्रामस्थांनी केली आहे. थांबलाच पाहिजे, सरसकट आस्तरीकरण थांबलाच पाहिजे. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.